लेबर त्याला हाईट वर्क बद्दल टीबीटी देणे, ट्रेनिंग देणे, त्याच्यानंतर हाईट वर्कचं वर्क परमिट घेणे, वर्क परमिट घेतल्यानंतर ऍक्च्युअल ज्या वर्क लोकेशनला तुम्हाला काम करायचं आहे, जसं की एक प्लंबिंगचा शाफ्ट 50 माळ्यावरती प्लंबिंगच्या शाफ्ट मध्ये आपल्याला पाईप इन्स्टॉलेशन करायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला काय काय प्रिकॉशन घ्यायचे आहेत ते तुम्हाला अगोदरच्या दिवशी इन्स्पेक्शन करावं लागेल, प्री यूज इन्स्पेक्शन. त्याच्यानंतर जिथं वर्कर जो काम करणार आहे त्या वर्करकडे सेफ्टी बेल्ट आहे का, त्याची वर्टिगो टेस्ट झाली का, जिथं काम करणार आहे त्या बाजूला नेट लागलेली आहे का, सेफ्टी नेट लावलेली आहे का, प्लॅटफॉर्म बरोबर आहे का, त्याला चढायला उतरायला ऍक्सेस इग्रेस बरोबर आहे का, लाईफलाईन रोप आणि फॉल अरेस्टरचा त्यानं उपयोग केलाय का, हा लाईफलाईन रोप आणि फॉल अरेस्टर तिथं इन्स्टॉल केलेला आहे का, सेफ्टी बेल्ट त्याच्याकडे चांगल्या क्वालिटीचा आहे का, त्याला लॅनियार्ड वगैरे चांगले आहेत का, हुक चांगले आहेत का, त्याच्यानंतर त्या सेफ्टी बेल्ट मध्ये शॉक अब्रेस्टर आहे का, हे तुम्हाला चेक करणं आहे. त्याच्यानंतर तिथं सुपरविजन आहे का, सुपरविजन नसेल तर तुम्ही तिथं काम करू द्यायचं नाही. जिथं वर्कर जिथं काम करत असेल, ज्या लोकेशनला वर्कर काम करत असेल तर तो सिंगल पर्सन काम करणार नाही, तिथं त्याच्यासोबत एक हेल्पर पण असला पाहिजे. का? कारण सडनली त्या वर्करला चक्कर आली किंवा काही XYZ रिझन मुळे त्याला काही प्रॉब्लेम झाला तर तो कम्युनिकेशन कसं करणार, म्हणून कोणतंही काम करत असते वेळी 2 पर्सन काम केलं पाहिजे. प्रत्येक लोकेशनला 2 माणसं काम करणार, म्हणजे 2 माणसं असली पाहिजेत.